हल चलाए तूने, ओए तूने फसल उगाई, कैसे कोई ले जाएगा, ये है तेरी कमाई। तोड़ गुलामी की जंजीरें, बेबस होना ऐसे, तू है भारत माँ का बेटा, भूल गया ये कैसे। हो नहीं तू अकेला, हंसी सारे तेरे नाल, ओए पगड़ी संभाल जट्टा, पगड़ी संभाल, ओए पगड़ी संभाल जट्टा, पगड़ी संभाल, ओए। सोडी शिवसैन्य सज्ज झाले, देहात वीज विजली, पायात वेग वारे, कडे लोट भयभीतीचा अंधार फौज वाटे, तुडवीत रक्तमाती हे चालती मराठे, भले व संकटाची पायरी विशाल, उरात मंत्र ठेवी पेटती मशाल। सगळ्या राजकारणी लोक मी काही ग्राहक म्हणून आलो नाही आहे, लक्षात घ्या। गावागावात राजकारणी लोकांना आपापल्या पक्षाचे गुलाम पेरून ठेवलेले आहे। मी गुलाम मुद्दामून म्हणतो, कारण कार्यकर्त्यांना कुठपर्यंत पक्षासोबत राहिलं पाहिजे आणि कुठं पक्षाचा साथ सोडला पाहिजे याचं काही तारतम्य नाही राहिलं ना। घ्या तुम्ही पक्षाचे झेंडे हाती घ्या, पण बाप खड्ड्यात जात असून आणि तरी पक्षाचे झेंडे हाती लावत असाल तर तुमची ही नामर्दनगीच आम्हाला मारतोय ना। सरकार तर नंतर मारत, पण गावातलेच लोक आम्हाला मारतोय आमच्यासोबत। तो म्हणतोय तू आमच्या माणसाला काही बोलू नको, महानेत्याला बोललं तर खबरदार, भांडण खून पाड। माझा बाप शेतकरी मरतोय, एकही लढायला तयार होत नाही, हे दुःख आहे आमच्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं। जी भाषा तुम्ही पक्षासाठी वापरता, जाती धर्मासाठी वापरता, ती जर तुम्ही शेतकरी म्हणून वापरली तर काही गरज आहे बच्चूकडून आंदोलन करायची? चक्का जाम ठेवला, किती लोक रस्त्यावर आले, कोणाला वाटलं आपण लढलो पाहिजे म्हणून? आणि हात जर चक्का जाम जातीचा असता तर एखाद्या न बोलावता हजर झाले असते तुम्ही सगळे, कोणी ओबीसी म्हणून, कोणी मराठा म्हणून, कोणी हिंदू म्हणून, कोणी मुसलमान म्हणून, कोणी बौद्ध दलित म्हणून आले असते। पण तुम्ही शेतकरी म्हणून कधी येणार आहे? मग तुम्हाला प्रश्न आहे, सरकार तर नंतरची गोष्ट आहे। मी नेहमी सांगतोय का सरकार काही मोठा विषय नाही आहे। ज्या छत्रपतीनं अफजल खान इथं मुरवला, इथं मारला, तो हा महाराष्ट्र आहे। ज्या अहिल्यादेवी होळकरांनी उभ्या महाराष्ट्राला उदाहरण दिलं की गरज मंदिराची नाही मल्हारराव, गरज आम्ही पाहतो इथं पाण्याची आहे, विहिरीची आहे, तर हा संदेश देणाऱ्या अहिल्यादेवी होळकरच्या भूमीत आम्ही आहोत। ते आम्हाला समजलं पाहिजे ना। महात्मा फुलेंनी आसूड लिहिलं, पुस्तक वाचलं किती लोकांनी? काय फोटो लावून चांगलं होणार आहे का जयंत्या? आम्हाला हे कळलंच नाही, आम्हाला भांडत ठेवला व्यवस्थित। इतके सगळे गुन्हा-गोविंदाने राहणारे लोक जातीपातीमध्ये आज टेंब झेंडे घेऊन बाहेर निघतात। सरकारला हेच पाहिजे, शेतकरी म्हणून आम्ही एकच होतोय, पण एक असतो तर राज्य आमच्यावर केलं नसतं, आम्ही त्याच्यावर राज्य केलं असतं, पण व्यवस्थित विभागणी केली। अरे आमचं काम एक आहे, आमचा धंदा एक आहे, आमचा व्यवसाय एक आहे, आमचं जगणं मरणं एक आहे, तरी जाती जाती विभागून ठेवण्याचं व्यवस्थित आम्ही पाहतोय षडयंत्र या राज्यामध्ये चालू आहे, देशामध्ये चालू आहे। काही कुणाला पडली नाहीये। साधं एखाद्या गावातल्याचं दोन बेवड्याचं लग्न जरी असलं, माहित आहे दारू पिल्यानंतर लग्न झाल्यावर मारणार बायकोले, तरी एका पत्रिकेवर 4000 लोक तिथं लग्नाला जातात। आणि आम्ही जर तुम्हाला आंदोलनाला बोलावलं तर तुम्ही म्हणता गाडी आहे का? काय अवस्था आहे? कोण लढणार आहे तुमच्यासाठी? आणि का बरं लढावं? कसं आहे, चांगल्या लोकांचं लढता थोडस त्याच्यातून फायदा होतो, काही ना काही त्याचं संघटन वाढतं। पण शरद जोशी सारखा माणूस पाडला ना, शेतकऱ्यांनाच पाडला। ज्यांनी विदेशातून इथं आले,
सगळं नोकरी घेऊकरी सगळं सोडून त्यांच्या त्रासा त्यांच्या सगळ्या एकंदरीत परिवाराला वेळ देऊ शकत नाही. परिवार आम्ही सगळा रस्त्यावर आणून आम्ही पाहतोय. आखरी पत्नीला आत्महत्या करावी लागली. त्या शरद जोशीला पाळणारी अवलाद पाकिस्तानची थोडी आहे, इथली आहे आमची हरामखोर. बाबासाहेब आंबेडकरांना नाही पाळलं आणि तो आमचा अरुण गवळी खून करणारा निवडून दिला लोकांनी. काय अवस्था. ज्यांनी साखर कारखान्याचे बिल थकीत ठेवले, पैसे दिले नाही, त्याला मत मारणारे राम काही पाकिस्तानचे लोक नाही, आमचीच अवलाद आहे ना. लाज वाटायला पाहिजे ना आम्हाला. का आमच्या ह्याच्यात ते हुर भरून येत नाही. पक्षाचे झेंडे काही हद्दीपर्यंत आम्ही हाती घेतले पाहिजे आणि जर पक्ष जर आम्हाला न्याय देत नसेल तर तो झेंडा त्याच्या टायक्यात मारली पाहिजे. ही भूमिका आम्हाला राजकारणी लोकांनी तर गरजच आहे. तुम्ही जाती जातीत भांडले पाहिजे म्हणून. कारण जातीच्या भांडणात जातीच्या राजकारणात कामच करावं लागत नाही. कोण म्हणतं काम करावं लागतं? जातच सांगावं लागतं ना फक्त. मत मारताना तुम्ही त्याचं काम थोडं पाहतो. आम्ही भामटे झालो म्हणून हा प्रॉब्लेम आहे. आम्ही भामटे झालो ना. आम्हाला मतदानाच्या वेळेस जातच आठवतं, नाहीतर उरलेला पक्ष आठवतो. मंदिर वही बनाएंगे और मस्जिद को गिराएंगे, मस्जिद को बनाएंगे मंदिर को गिराएंगे. आणि अख्खा देश आम्ही मरतोय. इथं 6.5 लाख लोकांनी आत्महत्या केल्या. कोणाला काय शौर्य सिद्धू काय, कोणाला काय लेनदेन आहे. आम्ही 7 दिवस उपोषणाले होतोय. आणि 2 दिवस चाललं असतं बरं झालं असतं. हा बसलोय घरी इकडे, तू रोज अंडा करी खा इकडे आणि आम्हाला सांगायचं तत्वज्ञान 2 दिवस अधिक बसायला पाहिजे होते. काय नालायक लोक. मी राज ठाकरेंना भेटायला गेलो. राज ठाकरे म्हणे तुम्ही आधी कुणासाठी जगला? शेतकऱ्यासाठी. काही हा ना तुमचा येत नाही, आंदोलनात येत नाही ना, तुम्हाला मत आहे मला. तुमची मानसिकताच नाही आहे ना. गावातला एक रस्ता लावला, पाटी लावली, खुश आहे तुम्ही. एक समाज मंदिर बांधलं, खुश आहे तुम्ही. तेली समाजाला वेगळं, माळी समाजाला वेगळं मंदिर, धनगर समाजाला वेगळं, मराठ्यांना वेगळं, तेल्यांना वेगळं. झाले तुम्ही खुश. एका समाज मंदिरात पाहिजेच तरी काय तुम्हाला? तुमचं पोट भरून जातं. लग्नात आले साहेब, जमलं तुमचं. साहेब लग्नात आले, झाले गुलाम तुम्ही. ही मानसिकता सोडावं लागेल. पक्ष म्हणून नाही तर शेतकरी म्हणून जगावं लागेल. आमच्या अहिल्यादेवी होळकरांनी वनव्यात जेव्हा गाव पेटलं आणि तेव्हा वर्षश्राद्ध करण्याची वेळ आली, तेव्हा वर्षश्राद्ध न करता अहिल्यादेवी ठाम धरून होत्या. 111 ब्राह्मण म्हणत होते का नाही वर्षश्राद्ध करावं लागेल, नाही केलं तर प्रकोप होईल. आणि अहिल्यादेवी मात्र सांगत होत्या ते प्रकोप घाला चुल्यात. आता जो प्रकोप झालेला आहे ते अख्खं गाव पेटलाय. हा सगळा खर्च वर्षश्राद्धाचा वनव्यात पेटलेल्या गावाला केल्याशिवाय राहणार नाही. ती अहिल्या आमच्या डोक्यात आली पाहिजे ना. पण तुम्ही आम्ही जातीत आणून टाकली. ते धनगराचे, शिवाजी मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे. लाज नाही वाटत? यांनी एका जातीसाठी काम केलं, थोडी तर वाटली पाहिजे ना. अरे या महापुरुषांच्या नावानं अख्खं गाव एकत्र व्हायला पाहिजे. आता फक्त मोहल्ला एकत्र होतं. ही सगळी भानगड आम्हाला सोडावं लागेल. लढणं शिकावं लागेल. रोजच्या 10 आत्महत्या आहेत. 10 ते 12 लोक आत्महत्या रोज करतोय. ही व्यवस्था, ही धोरणं आम्ही पाहतोय. आमच्यावर लादल्या जातं. पैसे सांगितले नाही असं म्हणतोय, पैसे नाही आहे असं म्हणतोय. मग शक्तीपीठाला कुठून पैसा आला? मेट्रोला कुठून पैसा आला? त्या नागपूरमध्ये वरते एक मेट्रोचा पूल आहे, त्याच्या खाली एक लहान दुसरा पूल आहे, तिसरा अधिक एक रस्ता आहे, खालून एक बोगदा आहे. आमचा फायनल रस्ता अजून व्हायचा आहे. काय मानसिकता आहे? हे का घडतं आमच्यासोबत? सगळा पैसा शहरातच का जातं? तो गावात येऊन का थांबत नाही?
कर्मचारी अधिकाऱ्यांचे 8वा वेतन घेणार, येऊ द्या ना, द्या ना अधिक पैसे. मग आमचं काय? आमचं स्वामीनाथन तसंच पडलेलं आहे. सरळ म्हटलं होतं, साधं म्हटलं स्वामीनाथन आयोगाला, का उत्पादन वाढण्याची क्षमता शेतकऱ्यामध्ये आहे. उत्पन्न वाढवण्याचं काम हे सरकारनं केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? उत्पादन म्हणजे काय? जी तूर आम्हाला 1 क्विंटल होत होती ते 10 क्विंटल झाली, म्हणजे उत्पादन वाढलं. पण एकाच क्विंटलचे भाव येत असं खर्च वजा जाऊन, तर ते 10 क्विंटल काय चाटायचो आम्ही? हे आमचे देवेंद्र फडणवीस मोठे एवढे हुशार माणूस, ते खाली कॉमेंट्स पाहिजे शेतकऱ्याच्या पुढेची, जय श्रीराम, शेतकरी सुखी असेल इथं असे नाव आहे, फक्त प्रेमापोटी. त्याला काय जास्तीत जास्त जिल्हा परिषदची तिकीट भेटत, तेवढ्यासाठीच गुलामी सुरू आहे ना. शेपूट घालून आलो ना, इथं आमदारकी भेटल चालेल. हे शेपूट घालवण्याची पद्धतच खरं तर ते कुत्र्यापेक्षा निपटा. ते कुत्रे तरी परवडले, कमसे कम रात्री भुकते तर खरी. हे साऱ्या पक्षासाठी लागत तसे काही करायला तयार. ही गावागावातली जे गुलाम आहे ना, यांना संपवलं पाहिजे पहिले. तुम्ही पार्टीचं काय निवडणुकीत असेल तेव्हा काय मारा, तुम्हाला मत आहे, आम्हालाही नका मारू आम्ही उभं राहिलो तर. पण शेतकरी म्हणून जेव्हा रस्त्यावर आलो पाहिजे, हे तुमच्यातला मूळ स्वभाव जाऊ देऊ नका. काही गरज नाही म्हणून. मी शेतकरी म्हणून कधी लढतो का नाही लढत? मी आज मग पक्षाचा कार्यकर्ता झेंडा घेऊनच मरणार आहोत का? जातीपाती धर्माचे लेबल लावूनच आम्हाला जायचं आहे का? आज आमची संख्या आमची जास्त आहे आणि मरते कोण जास्त? शेतकऱ्या एवढी संख्या कुठल्या कोणाची आहे इथे? 20 लाख फक्त कर्मचारी अधिकारी आहे महाराष्ट्रात, आणि 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी 3.5 लाख कोटी खर्च होतं. आणि आम्ही 7 कोटी लोक आहे, आमच्यासाठी फक्त 9,000 कोटी खर्च होतं. कोण विचारणार आहे? कुणाला विचारायचं धाडस नाही. कुठलं गावाला सांगतोय तुम्ही काय हिंदू नाही का? म्हणजे हिंदू म्हणजे काय? मंदिरात जायचं पूजा करायची, झाला हिंदू. अरे राम मंदिर बांधता आलं तुम्हाला, पण आमच्या राम नावाच्या शेतकऱ्याची आत्महत्या थांबवता नाही आली. हे राम मंदिर बांधण्यापेक्षा जास्त आम्ही पाहिजे पाप आहे, जेवढं पुण्य तुम्ही राम मंदिरात कमावलं नसलं. लाज वाटायला पाहिजे साले. मंदिर आणि धर्माच्या नावानं तुम्ही जर उभा शेतकरी कापल्या जात असाल आणि त्याला मारल्या जात असाल, आणि हिंदू म्हणून आम्ही जर त्याला शाबासकी देत असाल, तर लाथाडलं पाहिजे, आम्ही ठोकलं पाहिजे धरून. 350 कोटी दाखवलंय आमच्यावर. कधी इथं पुढचं आयुष्य जेलात जावं लागेल सांगता येत नाही. पण जात आडवी येतो ना, धर्म आडवा येतो ना. इथं शेतकऱ्यासाठी करणं म्हणजे महामूर्खपणा. मी दिव्यांगासाठी काम केलं, आंदोलन केलं, 1 पैसा न देता दिव्यांग हजर राहिला. आणि शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं. बच्चे वो आज सण आहे, काय करायचं सण आहे तर तू काय स्वयंपाक करणार आहे घरी? ही मानसिकता ज्या महाराष्ट्रानं आम्ही पाहतोय, सण तेव्हार सोडून फक्त छत्रपतीनं वतनदारी कमी केली. काय परिणाम आले माहिती आहे तुम्हाला? छत्रपती फक्त मुसलमानाच्या विरोधात लढले नाही, पहिले तर सोडक्यांसोबतच लढले, कारण त्यांचीच वतनदारी होती. पाटील, देशमुख, कुलकर्णी, देशपांडे हे एका जातीचे नव्हते, पण या पदव्या होत्या त्यावेळेस. धनगरवाडा असेल तर धनगराकडे पाटील की, माळी समाजाचा वाडा असेल तर माळी समाजाकडे पाटील की, मराठ्याकडे असेल तर मराठ्याकडे पाटील की. ही पाटील की काय होती? वतनदारी होती. वतनदारी काय होती? 1 क्विंटल पिकलं असेल तर अर्धा क्विंटल वतनदार आले, त्याच्यातला अर्धा हिस्सा त्या मोगलशाहीले किंवा निजामशाहीले किंवा कुतुबशाहीले. आमच्या हिश्श्यातला अर्धा हिस्सा तेव्हा द्यावा लागत होता. आणि जिजाऊनं सांगितलं का ही वतनदारी काय असेल तर होऊ दे, पण वतनदारी पहिले बंद कर. छत्रपतीनं पहिले वतनदारी बंद केली. परिणाम काय झाला का शेतकरी सुखावला, पण सगळे वतनदार एकत्र झाले. गावातले 20-20 गावची वतनदारी, सगळे प्रमुख लोक सगळे छत्रपतीच्या विरोधात लढायला लागले. जेवढी लढाई आम्ही पाहतो मुसलमानाच्या विरोधात करावं लागली नाही, तेवढी तर सोकियासोबत हिंदू सोबत करावं लागली, कारण ते लुटणारी जात होती साली. आणि परिणाम काय झाला का वतनदारी दिली नाही म्हणून सासरा सिरके विरोधात गेला आणि संभाजीचा पता सांगितला. संभाजीला शहीद व्हावं लागलं फक्त वतनदारीमुळं. असा राजा पाहिजे असतं.
आणि तुम्ही साल्यावर रमी सुरू करताय. 9,000 कोटी रुपये फक्त सरकारच्या तिजोरीत आले. 1,00,000 कोटी रमीवाल्यानं कमावले. कोणाचा पैसा गेला हो? तुम्ही छत्रपतीचं नाव घेता, लाज नाही वाटत तुम्हाला? काय एकही पैसा बेमानीनं लोकांना मारून स्वराज्यात आला नाही पाहिजे, हा छत्रपतीचा विचार गावागावात पेरला पाहिजे. तेव्हा खरं तर आमचा रास्ता क्लिअर होईल. तुम्ही वाटून टाकताय. तुम्हाला आम्हाला सवय पडली. काय होतंय, गावचं राजकारण हे जातीशिवाय लिडरकी झाली, नाबर्दंगीवालीची लिडरकी झाली. ढवळे अलग, बावडे अलग, तिडके अलग, परदेशी अलग. सोपं आहे ना. आम्ही जर एवढा लढा जातीसाठी केला असतो ना भाऊ, तर काय अवस्था राहिली असती आमची. फक्त राजसाहेबांना मी मराठा म्हटलं तर 14 आमदार निवडून आले. आम्ही मरतोय, आम्हीच पडतो इथे, शेतकऱ्याचं नाव होतं तर. एवढी वाईट अवस्था आहे. आम्हाला राजकारण जाती धर्माच्या थोडं बाहेर जाऊन शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे, म्हणून आम्ही इथं आलोय. उद्धव ढवळेच्या मुळे शक्य झालं तुमच्या गावात येणं. तो पहिल्यापासून त्यानं पुस्तक मार माझ्यावर लिहिलं, कुठं काही नातं होतं काही नाही. पण त्याला वाटलं का माझं पुस्तक मला विदर्भातल्या लोकांनी लिहिलं नाही, नगरच्या उद्धव ढवळेनं लिहिलं. त्याच्या सुरेश कोण अधिक कोण होतं सोबत, त्याच्या डावखरे होते, राहुल. हे एक नातं आहे. समजणारा एक मन पाहिजे असते. आणि म्हणून आम्ही शेतकरी म्हणून जगावं. आजही भाव तुम्हाला सांगतोय, हमी भाव हे 50% काढल्या जात नाही. मोदी साहेबांना 10 भाव शिफारस होते 7,000 रुपयाची आणि केंद्र जाहीर करतं 5,000 रुपये. तुरीच्या भावाची शिफारस होते 11,000ची, केंद्र जाहीर करतं 7,000 रुपये. काय चालणार आहे? 15% भाव भेटत नाही, 50% तर लय तुमची गोष्ट आहे. कारण त्यांना माहित आहे, या नेत्यांचा विश्वास आहे का बच्चू कडू इथं मेला तरी परवा नाही, कारण हे जाती धर्मात विभागून याचे मतं घेतल्याशिवाय मी राहणार नाही, हा आत्मविश्वास राज्यकर्त्यांना आहे. त्याच्यानं आमच्या मरणारी किंमत नाही राहणार. मला माहित आहे आमच्या मेल्यावरही किंमत राहणार नाही, कारण तुम्ही आम्ही बरोबर व्यवस्थित विभागून करून ठेवलं ना. जातीच्या आणि धर्माच्या झेंड्याखाली पक्षाच्या गुलामीत आम्ही ही सगळी लढाई, आमची लढाई एका दिवशी हरून जातो, एका दिवशी संपून जातो. व्यवस्थित स्पीड आहे, व्यवस्थित भडकवल्या जातात आणि मग रोज मरतोय. कर्ज आपण पाहतोय का 16 लाख कोटी रुपये फक्त 100-200 व्यापाऱ्यांचे माफ होते. ना आंदोलन आहे, ना अर्ज आहे, ना मागणी आहे. कसे माफ होते मग? तिथे काय झालं? पैसे कुठून आले तुम्हाला? साध्या गोष्टी आहे. युरिया मधला सबसिडीचं 448चं युरियाचं पोतं, आज त्याला सबसिडी केंद्र सरकार 1700 रुपये देतं एका युरियाच्या पोत्याच्या भाव. 1700 रुपये सबसिडी. म्हणजे ते कारखानदारासाठी केलेली योजना सुरू आहे का आमच्यासाठी समजतच नाही. सर्रास लूट आहे. जगातले पेट्रोल डिझेलचे भाव पडले होते तेव्हा आमच्या देशामध्ये 15 रुपयाने डिझेलचे भाव, पेट्रोलचे भाव वाढले होते. जगात 40% भाव पडले. 100 रुपयाचं पेट्रोल डिझेल फक्त 60 रुपयात भेटायचं आणि आम्ही त्याच्यावर 15 रुपये वाढवले. फक्त देशामध्ये 7 कंपन्या काम करतं. या 7 कंपनीनं जास्तीत जास्त 5 वर्षात 7 लाख करोड म्हणजे 1 लाख करोड एका कंपनीनं कमावलं. त्यातल्या अर्ध्या अधिक कंपन्या गुजरातच्या. पैसे कोणाच्या खिशातले गेले? डिझेल पेट्रोलचे अंबानीच्या खिशातले गेले, आमच्या सामान्य माणसाच्या खिशात. कोणाच्या घरात भरले? 20 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने जमा केले. पैसे तुमच्या खिशातले घेतले. भेटले किती आम्हाला? आज जीएसटीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वस्तूवर आम्ही कर भरतोय. जीएसटी भरतो. कुठं भरतो आम्हाला? काय म्हणत होते देवेंद्र फडणवीस? भाजप काय म्हणत होतं? का आम्ही सोयाबीनचे 6,000 रुपये भाव देऊ, प्रत्येक शेतीमालाच्या हमी भावावर 20% बोनस देऊ. बोलायला तयार नाही. पण गावातले पिलांटू आहे ना त्याच्या बाजूने उभं राहिले तयारच आहे. ते हे म्हणत नाही का तुम्ही जर भाव दिला नाही आणि तुम्ही बोलले ते केलं नाही तर यावेळेस जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीत मतच मारत नाही. एवढं जरी गावच्या कार्यकर्त्यांना मॅसेज पाठवले ना तर एका दिवशी कालावधीत. पण तेवढी इमानदारी राहिली देऊ शिल्लक.
तेवढी इमानदारी नाही प्रत्येक पार्टीवाल्यांना. ज्याची सत्ता असत त्या पार्टीतल्या कार्यकर्त्यांना एवढं तर केलं पाहिजे ना. बोंबलतच नाही. तिकीट पाहिजे ना जिल्हा परिषद. आणि म्हणून हे आंदोलन शेतकरी का मागे राहतो. संख्येनं आम्ही जास्त असलो तरी आमचे काय प्रॉब्लेम होते हे समजून घ्या. जीएसटीचा परतावा बाकीच्यांना भेटतं, आम्हाला का भेटत नाही. कायच्यावर ट्रॅक्टरवर जीएसटी आहे, खतावर जीएसटी आहे, तुमच्या औषधीवर जीएसटी आहे. सगळ्यात जास्त जीएसटी भरणारा शेतकरीच आहे. कर आम्ही जास्त भरतोय आणि कराच्या रूपातून पैसे जमा होते सगळे आमचे जास्त जमा होते आणि वाटले कुठे जाते. ही सगळी व्यवस्था बदलावं लागेल. आणि म्हणून आम्ही सरकारला सांगितलं का हमी भावाचाही वांदा आहे आणि हमी भाव चुकीचाच काढलाय आणि हमी भावाला जर खरेदी करतो म्हटलं तर 20% वरती खरेदी होत नाही. तिथे फसला. व्यापाराचे काही संघटना असे म्हणतात का व्यापाराचं स्वातंत्र्य द्या, आम्ही कुठेही माल जाऊन विकू. तर आज आफ्रिकेमध्ये तुरीचे भाव 5,000 रुपये आहे, फक्त 5,000. म्हणजे जगात तुरीचे भाव पडले. येणाऱ्या आमची तूर निघाल्यानंतर तुरीचे भाव 6,000च्या ऐवजी 5,000 काही ही भीती आहे. व्यापार स्वातंत्र्य केलं तर विकणार कुठं हाही प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही मागणी केली का तुम्ही व्यापार स्वातंत्र्यात आम्ही टिकत नाही, हमी भावात तुमची ताकद नाही. आणि म्हणून पेरणी ते कापणीपर्यंत जो काही मजुरीचा खर्च आहे तो MRHS मधून कव्हर करा. म्हणजे उत्पादन खर्च कमी झालं तर आमचा शेतकरी नफ्यात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे गावातल्या मजुराचंही भलं होईल आणि आमच्या शेतकऱ्याचं पण भलं होईल. आम्हाला MRHS जोडलं पाहिजे. MRHS मध्ये जर मजुरीचा खर्च आमच्या शेतकऱ्याचा निघाला तर या 60% खर्च हा मजुरीचा आमच्या शेतकऱ्याचा मजुरीचा खर्च 60% आहे. तो कव्हर जर झाला तर मग भाव कमी पडले आणि एखादं काय म्हणते नुकसानही झालं, गारपीटही आलं तर याचा फक्त 40% नुकसान होईल. ही नवीन मागणी आपण सरकारसमोर ठेवलेली आहे, फार अभ्यास करून ठेवलेली आहे. आणि आमच्या सगळ्या जोडधंदा तुम्ही आता गाय वाचवा, बैल वाचवा, मरू नका देऊ, ती आपली माता आहे, मान्य आहे, माता आहे, सगळं आहे, बरोबर आहे. मग त्याचा बोजा शेतकऱ्यावरच घेऊ. तुम्ही 10 गाई वापरल्या, गोरक्षण जर सुरू केलं तर तुम्हाला सबसिडी आहे. आणि माझा शेतकरी ते गाय बैल घेऊन मरतं त्याला तुम्ही सबसिडी देत नाही. ही कुठली हरामखोरी आहे. शेतकऱ्याला द्या. जर गोरक्षणाला तुम्ही देताय गाई मागं सबसिडी तर आमच्या शेतकऱ्याला काय देत नाही. करा गिनती. गिनती होतच आमची. गावागावात फोटो काढा, व्हिडिओ रेकॉर्ड करा. गाय असेल तरी तुम्ही सबसिडी द्या. पण नाही, धंदा चालू ठेवायचा आहे गोरक्षणाच्या नावाखाली. पूर्ण कार्यकर्त्याचं पोट भरायचं आहे, शेतकऱ्याला मारायचंय. अरे आम्हाला धर्माचं ज्ञान सांगताय तुम्ही. आमची गाय वाचली पाहिजे आम्हाला खडकं वाटतं, पण त्या गाय वाचली पाहिजे, आमचा बैल वाचला पाहिजे. आमच्या गायीनं दिलेलं गोरा आता विकता येणार नाही, ते आम्हाला घेऊन बसवावं लागेल. ते खपायला नाही, मार्केट बंद राहणार आहे. मग हा सगळा लॉस कोणाच्या माथी आला. पहिले आम्हाला अजूनही आठवतं का एखाद्या घरी लग्न जर असलं तर तो बैल घेईल जोड्याकडे विकून मोकळं व्हायचं आणि लग्न कार्य करून टाकलं, शिक्षणाचं काम केलं. आता विकायला काही नाही. ह्या सगळ्या चौफेर अडचणी तुम्हाला आणण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सांगून आता आम्हाला त्रास झालेला आहे. तुम्ही मस्त येता, हार गिर फेटा गिटा बांधता आणि आंदोलन म्हटलं का हे काही येत नाही, फोन करावं लागतं. काय निघाला का नाही, येतो ना, येतच नाही. काय करावं तुमचं. तुम्ही पक्ष पाहता. मग बच्चूकडून आंदोलन केलं तर तो मोठा होईल, आलं काय राबवलं. तुमच्या कार्यकर्त्याला नेत्याला तरी सांगा ना का बाबा भाव दे, काय गरज आहे आंदोलन करायची. ह्या चौफेर आम्हाला संपवलं आहे व्यवस्थित. आणि MRHS मधून गाईचा व्यवसाय कव्हर केला पाहिजे. 5 गाई असेल तर 1 मजुरी वर्षभराची दिली पाहिजे. ह्या दुधातलं भेसळ सगळ्यात जास्त आहे. नगर त्याच्यात आघाडीवर आहे. फक्त भेसळ जरी कमी झाली ना तरी दुधात तरी आमचा शेतकरी वाचू शकतो. पण ही अशी अवलाद आहे साली, भेसळ बंद करू शकत. छत्रपती असता तर 10 ठिकाणी कापला असता भेसळ. पण हे नाव घेणारी फक्त अफजल खानाची अवलाद शिल्लक आहे. नाव घ्यायचं बस, जोर जोरानं जय श्रीराम म्हणायचं आणि काम मात्र रावणाचं करायचं. तू कुठला हिंदू आहे. अरे 6.5 लाख शेतकरी आत्महत्या करून मेला. हा काय हिंदू नव्हता का हरामखोर. तो काय मुसलमानाने कापला का रे. तो तर व्यवस्थेनं कापला ना. ते काँग्रेसवाले असू दे कुठले असू दे, धोरणामुळे मेला ना माझा शेतकरी. ते काही जाती धर्माच्या लढीत नाही मेला, तो धोरणामुळे मेलेला आहे. आणि म्हणून शरद जोशी असे म्हणायचे
का आमच्या घरावरचं कौल सोन्याचं पाहिजे नाही, धोरण असं असलं पाहिजे का आमचं मातीचं एक कौल विकण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. धोरण महत्वाचं आहे, कौल सोन्याचे महत्वाचे नाही आहे. आमच्यासाठी जे धोरण असतं ते खऱ्या अर्थानं जगण्यापुरतं, आज मरत नाही, मरता येत नाही म्हणून जगता येतो अशी व्यवस्था आहे. या विरोधात आम्हाला एकत्र व्हावं अशी विनंती करायला आलो आहे. योगायोगानं आपण सगळे जमा झाले आणि सगळ्या जाती धर्मातले लोक आज उपस्थित इतर आले. बरं वाटलं. मी विचारलं, सरपंचच आहे ना तुम्ही? म्हटलं का एकाच जातीचे लोक बोलावले का? तर सगळ्या जाती. आणि मग ही लढाई आम्हाला मूळ काय म्हणतोय, माझ्या शेतीमाला तुरीला जर 12-15 हजार रुपये भाव भेटले तर मला नाही वाटत एकही पोट्ट पुण्यात जाईल म्हणून. पुण्यातले वापस आल्याशिवाय राहणार नाही भाव भेटला. एवढी ताकद शेतीमध्ये आहे. कोण जातं तिकडे पुण्यात? काल परवा फिरलो मी, चाकणले गेलो 8 घंटे, इकडे आलो नगरले तर 4 घंटे. श्वास घ्यायला जागा नाही अशी अवस्था आहे. आणि दुसरी सगळ्यात मोठी गंमत आहे का शेतीमालाचे भाव पडले, शेतीचे भाव वाढून राहिले. हे मोठी गंमत आहे. सगळे तालुक्यावरचे व्यापारी आता गावात घुसून शेती घेणं सुरू केले. पैसा तिकडेच आहे. ते म्हणतं ना का, यांनी म्हटलंय युरियाचं पोतं किंवा खताचं औषधीचं MRP असते 1800 आणि विकते 1200 मध्ये, काय 400 मध्येच विकते. काय धंदा लावते? केवढी लबाडी आहे. साधा कारखान्यातल्या मालावर तुमचं नियंत्रण राहू शकत नाही. काय बोंबलाचं जोरजोऱ्यानं, धंबकच नाही, गांडू आहे साले सगळे. आम्ही ठोकले 350 गुन्हे असेच झाले. किमान 15-20 कलेक्टर ठोकले असेल, 2-3 सचिव ठोकले. आणि आता जर मॅनेजर जर जबरदस्तीने जर वसुली करायला ठोकाच आलेले आणि तुमचे कोण ठोकणं होत नसेल तर मला सांगा, मी येतो ठोकाले असा कसा वसुली करते. 350 गुन्हे दाखल झाले. काय फरक पडला? तुम्ही तर एका गुन्ह्यासाठी बोंबलता, बच्चू आम्ही चक्काजाम केला, गुन्हा दाखल झाला, मर मग काय तुला काय जिलबी आणून देणारा ठाणेदार? आता यांनी सांगितलं ठाणेदारानं, तो ठाणेदार असेल तो चक्काजामसाठी लगेच तयार आहे आणि दारूबंदीसाठी हे पोलीसवाले येत नाही. पूजा नाही करायला पाहिजे याची. काय तू दारूवाला पैसे देते का, हप्ता देते का, तुला काही कमी पडते का पगार? आमचा घेतला ना, तुला प्रत्येक घरातून 2-2 किलो तूर देतो. काय ते दारूवाल्यापासून एक तसंच आंदोलन करा, तुम्ही वर्गणी करा. दारूचा धंदा बंद झाला नाही तर 2 क्विंटल तूर ठाणेदाराला सप्रेम देऊन दे, संपला विषय. कांदे घेऊन जा, काय करायचं असेल कर, तिकडे करीत काप, तिकडे भोकळून खायचं आहे. साधा एक दारूवाला बंद होत नाही. रमीमध्ये 1 लाख करोड कमावले, 1 लाख करोड रमीवाल्या, 1 लाख. आणि सरकार कसं येडा आहे बघा. ते फडणवीस आहे मार जोरानं बोलते, त्याद्वारे कोरोना तर बोंबलतच नाही. कोराय म्हणत नाही आणि नवाई म्हणत नाही, काहीच म्हणत नाही. कुठलं फेमिकॉट आपलं काय माहित तोंडात. आता बोलायलाच तयार. रमीवाल्यानं 1 लाख करोड कमावले, 1 लाख करोड. गावात जर गंजीपत्ता खेळले तेच पत्ते तर गुन्हे दाखल करतात. विचारा ठाणेदार. गावात जर आपण पत्ते खेळलो तर गुन्हा दाखल होते, मोबाईल मध्ये खेळलो तेच पत्ते चालते. काय धंदा लावला? काय सरकार होय काय होय समजतच नाही. तुम्ही गावात खेळा ना, म्हणजे गावात काय होतं, ज्याच्या घरी खेळत जा त्याला कमसे कम पैसे तरी भेटत जा. आता हे सगळे पैसे रमी एका ठिकाणी चालले. तो रमीवाला सगळ्या नेत्याला पैसे वाटते. 1 लाख कोटी मध्ये कोण किती किती खाल्ले त्याची लिस्ट आली तर तुम्हाला सांगतो आम्ही. सगळे पैसे खातात साले त्याच्याकडून. ते सचिन तेंडुलकर भारतरत्न त्याची जाहिरात करतं आणि आमचं त्याच्यावर टेटस, आमच्या मोबाईलवर सचिन तेंडुलकर टेटस असतं. तुला पैसे कमी झाले सचिन तेंडुलकरला? अख्खं गावच त्याच्या नावानं करून टाकू.
पण रमीची जाहिरात सोड ना, सगळे अभिनेता हिरो बिरो असेच आहेत जाहिरात. आणि मेले किती, काही नाही. म्हणजे तुम्ही गावात खेळले तर गुन्हा दाखल होते, रमी मोबाईलवर खेळले तर गुन्हा दाखल होत नाही. म्हणजे खरंच मानावं लागेल देवेंद्र भाऊ तुम्हाला, देवासारखाच माणूस आहे, भोलेनाथ आहे. जाऊ दे भाऊ, रमी खेळत जा, गावात नका खेळत जाऊ. काय धंदा लावला हा. आणि म्हणून आता लय वेळ झाला, मला जावं लागते. आपण सर्वांनी गावात किमान भिंतीवर लिहिणं तरी सुरू करा, सातबारा पुरा करा. प्रत्येकाच्या भिंतीवर लिहा, जेथपर्यंत पुरा नाही तेथपर्यंत मत नाही. जमते. अर्ध्या लोकांना टाळ्याच बाजूला नाही, आमच्या पार्टीचे विरोधात आहे. या मग पार्टी बसा, पार्टीचे झेंडे घेऊन चारही बाजूला लावून टाका, मरताना घेऊन जाता झेंडा खालून चिटकून अंतयात्रेत. करणं सुरू करावं लागेल. एकदा जर पक्षवाल्याने माहित झालं ना का आपला कार्यकर्ता आपल्या हाती राहत नाही, मी सांगतोय 10 आंदोलनाची ताकद त्याच्यात आल्याशिवाय राहणार. पहिले तर ज्याची सत्ता आहे त्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना समोर रस्त्यावर आलं पाहिजे. आणि हे जेव्हा होईल तेव्हा आम्ही भारत जिंकल्याशिवाय राहणार नाही. भारत जिंकवा हा शेतकरी विजय उत्सव निर्माण होईल. हे सगळं सुरू करावं अशी विनंती करतो. आणि लय बोललो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.